नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत मुख्यमंत्री पदासाठी शपथविधीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे। आता मंत्रिमंडळ विस्तारासाठी उमेदवारांची आता लगबग सुरू आहे। आता लवकरच हे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर शासनामार्फत ज्या काही प्रचारादरम्यान योजना प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, जाहीर करण्यात आलेल्या होत्या, तर या योजनेसंदर्भात मित्रांनो आता कोणते निर्णय घेतले जाणार आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत। याच्यामध्ये मित्रांनो प्रचारादरम्यान अतिशय महत्त्वाचे 3 मोठे निर्णय जे घेण्यात आलेले होते, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे तो म्हणजे कर्जमाफीचा। मित्रांनो, शेतकऱ्यांना चालू घडीला जे दुष्काळ पडत आहे, दुष्काळामुळे जे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, शेतकऱ्यांवरती कर्जाचा डोंगर उभा होत आहे। तर या कर्जासाठी शेतकरी वारंवार शासनाकडे वेगवेगळ्या अनुदानासाठी मागणी करत होता। तर हेच अनुदान शेतकऱ्यांचं कर्जमाफी स्वरूपात जर शासनाकडून मंजूर झालं तर नक्कीच शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळू शकतो, कारण की कर्जबाजी झालेले शेतकरी अक्षरशः आपली शेती विकत आहेत किंवा घाण ठेवून आपलं कर्ज भागवत आहेत। तर ही शेतकऱ्याला शेती विकू लागू नये, त्यांची शेती घाण ठेवायची परिस्थिती होऊ नये, यासाठी शासनाकडून शेतकरी कर्जमाफी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। याच्यावरती शासन काय सकारात्मक निर्णय घेत आहे, तर हे आता येणाऱ्या पुढच्या मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर जे अधिवेशन घेण्यात येईल, तर या अधिवेशनामध्ये शासनाकडून काय निर्णय घेतले जातील याकडे शेतकऱ्याचं नक्की 100% लक्ष असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी योजना जी आहे अतिशय महत्त्वाची ती असणार आहे लाडकी बहीण योजना। महाराष्ट्र शासनामार्फत 1 जुलैपासून ही लाडकी बहीण योजना सुरू केली। या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपयाची आर्थिक मदत शासनाकडून दिली जात आहे। तर ही 1,500 रुपयाची रक्कम जी आहे याच्यामध्ये आणखी 600 रुपयाची वाढ करून दर महिन्याला 2,100 रुपये म्हणजेच 2,100 रुपये प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यावरती शासनामार्फत पाठवलं जाईल। या संदर्भात सुद्धा प्रचार पत्रिकेमध्ये मोठा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि याच लाडक्या बहिणीच्या बळावरती प्रस्थापित सरकारला मोठं यश मिळवता आलेलं आहे। तर या लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासनाकडून काय सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत या संबंधित सुद्धा लाडक्या बहिणींचे महिलांचे त्यांच्याकडे लक्ष असणार आहे। शासनामार्फत कळत आहे की या लाडकी बहीण योजनेसाठी मोठे निर्णय घेतले जात आहेत, ज्याच्यामध्ये मित्रांनो अटी आणि नियमचा मुद्दा असेल। या अटी नियमाची पडताळणी पुन्हा एकदा या महिलांची केली जाणार आहे। ज्या महिला पात्र असतील अशा महिलांच्या खात्यावरती लाडक्या बहीण योजनेचं अनुदान सोडलं जाणार आहे। आता ज्या महिला अटी नियमात जर बसत नसतील तर या महिलांना अपात्र व्हावं लागणार आहे। त्याच्यामुळे योजनेमध्ये मोठा गोंधळ होऊ शकतो। अटी नियमांमध्ये जर बदल झाला तर याच्यामध्ये आणखी सुद्धा लाभार्थी अपात्र ठरू शकणार आहेत। आता याच्यावरती शासन कोणते अटी नियम बदलणार आहेत का आहे त्याच अटी नियम ठेवणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती ज्यावेळेस शासनाकडून JR प्रसिद्ध होईल, एखादं कोणतं परिपत्रक प्रसिद्ध होईल, त्याच्यामध्येच आपल्याला सविस्तर अपडेट सांगता येणार आहे। चालू घडीला मित्रांनो फक्त शासनाकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात 1,500 रुपयाचीच रक्कम वर्ग करण्यासंदर्भात चर्चा होत आहे। ज्या वेळेस शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल त्याच्यानंतरच ही 600 रुपयाची वाढ करायची का नाही हे त्या ठिकाणी ठरवलं जाणार आहे। आणि जर याच्यामध्ये सकारात्मक निर्णय झाला, जर 600 रुपयाची वाढ झाली तर त्याबद्दलचा JR प्रसिद्ध होईल आणि JR प्रसिद्ध झाल्यानंतर त्या JR ची सविस्तर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्यवस्थितरित्या पाहता येणार आहे। चालू घडीला फक्त आपण 1,500चाच विचार करायचा आहे। 2,100 रुपये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाल्यानंतरच आपल्याला कळणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे शेतकरी सन्मान निधी योजनेचा। महाराष्ट्र शासनामार्फत PM किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी सन्मान निधी योजना अंमलात आणली। ती मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरली, कारण की केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 6,000 असे दोन्ही मिळून 12,000 रुपयाची आर्थिक मदत शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्षाला जमा होऊ लागली। त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो आनंदित होता। या अनुदानित रकमेमध्ये ते शेतीमधील इतर कामे जे आहेत ते करून घेत होते। आता प्रस्थापित सरकारकडून प्रचार पत्रिकेदरम्यान या नमो शेतकरी सन्मान निधीचा सुद्धा उल्लेख केलेला होता। या नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये जे 6,000 रुपयाची रक्कम मिळत आहे, वर्षाला 6,000 रुपयाची रक्कम मिळत आहे, याच्यामध्ये आणखी 3,000 रुपयाची वाढ करून देऊ आणि वर्षाला 9,000 रुपयाची रक्कम महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांना दिली जाईल, ही मित्रांनो त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली। आता मित्रांनो केंद्र सरकारचे 6,000 आणि राज्य सरकारचे 9,000 असे एकंदरीत 15,000 रुपयाची मदत शेतकऱ्याला अनुदानित स्वरूपात सन्मान निधी म्हणून दिले जाणार आहे। तर ही मित्रांनो प्रचारादरम्यान केलेली घोषणा आहेत। हे 3 अतिशय मोठे निर्णय जे आहेत ते महाविकास आघाडीने प्रचार पत्रिकेमध्ये छापलेले होते।
तर या संदर्भात आता पुढं मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठक होईल याच्यामध्ये कोणकोणते निर्णय घेतले जातील, याच्यावरती किती सकारात्मक विचार केला जाईल, शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल, महिलांच्या दृष्टीने असेल, किती याच्यामध्ये पॉझिटिव्ह मत मांडले जातील, याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्याला पुढच्या येणाऱ्या परिपत्रकांमध्ये GR मध्ये पाहायला मिळणार आहे। चालू घडीला मित्रांनो याच्यावरती फक्त आता आपल्याला लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे। शासन याच्यावरती आणखी पुढे कोणकोणते निर्णय घेणार आहेत या संबंधित सविस्तर चर्चा आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। चालू घडीला फक्त याबद्दलची मी अपडेट देत आहे। जोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावरती ठोस असे निर्णय जे आहेत ते सांगता येणार नाही। ज्यावेळेस GR प्रसिद्ध होईल, परिपत्रक प्रसिद्ध होईल किंवा शासनाकडून कोणती घोषणा करण्यात येईल त्याच्यानंतरच आपल्याला त्या संबंधीची सविस्तर अपडेट कळून जाईल। तर मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। अशाच शासकीय योजना असतील किंवा इतर घडामोडी असतील याबद्दलची चर्चा आपण वारंवार आपल्या YouTube चॅनलवरती करत असतो। त्याच्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवा। आजच्यासाठी येथेच थांबतो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।